जय हिंद मित्रांनो, मी टिक्कर मराठीवर सर्वांचं स्वागत करतो. पोलीस भरतीमध्ये इतिहासावर महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि आपण बघतो मित्रांनो, विश्लेषण केल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा इतिहासावर चांगला भर असतो. मग इतिहासावर एक घटक असा आहे जो म्हणजे बघा सर्वांचा एक आवडता घटक आहे आणि ज्या ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इतिहास हा विषय आहे त्या ठिकाणी ह्या घटकावर एक तरी प्रश्न विचारलाच जातो. तो म्हणजे 1857चा उठाव किंवा 1857ची क्रांती किंवा 1857चं समर, आपण ह्या नावांनी त्याला ओळखतो. तर मित्रांनो, हा उठाव आपण आज संपूर्ण याची माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे एक कथा रूपात आज आपण हा इतिहास बघणार आहोत. याचं जे विश्लेषण आहे ते होईल आणि मग याच्यात भरपूर ठिकाणी वन लाइनर पण असणार आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला जे काही वन लाइनर यात सुटेल ते नोट्स मध्ये पूर्णपणे भेटेल. दुसरी गोष्ट, आपला जो भर आहे तो निश्चितच विश्लेषणावर असेल. ठीक आहे. बघा, वन लाइनर जे आहे तेही देऊ आणि विश्लेषण म्हणजे एखादा विषय जर तुम्हाला कळला तर लगेचच तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता. चला तर आपण सुरुवात करूया. 1857चा जो हा उठाव आहे मित्रांनो, तर लक्षात असू द्या, हा उठाव हा एका दिवसात घडून आलेला न होता. त्याच्यामध्ये आपण बघतो हे आहेत नानासाहेब, हे मंगल पांडे. ठीक आहे. एक नंबरला आहेत बघा मंगल पांडे. त्यानंतर नानासाहेब पेशवे आहेत. त्यानंतर मुघल बादशाह, शेवटचा मुघल बादशाह ज्याला आपण म्हणतो मुघल बादशाह. त्यानंतर आता असं होईल ते की यांच्याकडे मी जर बोट दाखवून सांगितलं, म्हणजे एखाद्या सूर्याकडे जर आपण सांगितलं की हा सूर्य आहे तर तसं होईल. मित्रांनो, आपण प्रत्येक भारतात जन्मलेल्या मुलीला ज्या नावाने संबोधतो ते म्हणजे लक्ष्मी. तर मित्रांनो, भारताची लक्ष्मी खरोखर एक वेगळं असं शौर्य होतं की फाटीवर एक मुलगा घेऊन लगाम दातात आणि दोघं हातात तलवारी. मित्रांनो, हे इतिहासात जगामध्ये भूतो न भविष्य असं ही एक घटना होती, ती जगात कुठेही घडलेली नाहीये आणि ती फक्त भारतातच घडली आणि ती फक्त भारतातच घडू शकते. तर मित्रांनो, ह्या मातीतच तो जोर आहे. त्यानंतर तात्या टोपे. तर मित्रांनो, हे बघा, हा इतिहास आहे, इतिहासासारखं शिकूया, परंतु आपली जी काठिण्य पातळी आहे आणि याच्यातून जे आपलं ध्येय आहे त्याचा या ठिकाणी विचार केला जाईल. ठीक आहे. पोलीस भरती आहे तर पोलीस भरतीच्या काठिण्य पातळीवरच असेल, परंतु ऍडव्हान्स पण असणार आहे, जेणेकरून संभाव्य जे प्रश्न असतील तेही यात आपण कव्हर करूया. ठीक आहे. जर उद्या थोडी जर लेवल वाढली तर त्याचाही यात आम्ही समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे बघा, 1857चं जे उठाव होतं तर त्याला काही कारण होती. तर पहिलं होतं राजकीय कारण, मग तैनाती फौज, दत्तक वारसा, राज्य खालसा धोरण, युद्ध नीती आणि अकार्यक्षमता. आता यातलं राज्य खालसा जे आहे तर हे महत्वाचं धोरण आहे आणि हे धोरण ह्या धोरणांपेक्षा वेगळं नाही. तैनाती फौज का दिली? कारण की त्यांना राज्य कसे तरी खालसा करायचे होते. दत्तक वारसा नामंजूर का केला? ठीक आहे. दत्तक वारसा नामंजूर का केला मित्रांनो? तर त्यांना कुठल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी संस्थानं खालसा करायची होती. युद्धनीती अकार्यक्षम हे सगळं सांगणार आहे मित्रांनो. पण त्याच्या अगोदर मी थोडस डिस्कस करेल की 1857चं स्वातंत्र्य समर आहे किंवा जो उठाव आहे 1857, तो एकाच दिवसात घडून आलेला नाही. ठीक आहे. बरं, एका महिन्यात अजिबात नाही, एका वर्षात अजिबात नाही. मित्रांनो, हा जो उठाव आहे हा उठाव म्हणजे एकदम अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून जी आपल्या मनामध्ये, जो त्यावेळेस सैनिकांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, जमीनदारांच्या मनामध्ये आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा जे कुठेतरी असंतोष दाबला जात होता आणि तो असंतोष एकदम असा
फुटला, म्हणजे त्याचा स्फोट झाला आणि मग 1857चा उठावाला सुरुवात झालेली होती. मित्रांनो, हे बघा, कुठलाही स्फोट होण्यासाठी अगोदर त्याला ठिणगी लागते आणि मग ती ठिणगी म्हणजे कुठली, तर गाय आणि डुकराचे काडतुस. हे बघा मित्रांनो, ते फक्त एक तत्कालीन कारण होतं आणि उठाव सुरू करायला एक कारण हवं होतं आणि ते मिळालं. ज्याप्रमाणे 2-3 व्यक्तींचं एखादं भांडण होतं, ते भांडण करायला एखादं कारण फक्त शोधावं लागतं. आता तुम्ही म्हणतात की मला फक्त कारण भेटू दे भांडण्यासाठी, मग बघ, तर फक्त एक कारण लागतं. ते कारण त्यांना मिळालं, ते म्हणजे गाय आणि डुकराची चरबी लावलेले काडतुस. ठीक आहे. मग आता हा उठाव अचानक नाही झाला, हा उठाव एका दिवसात, एका वर्षात, एका महिन्यात नाही झाला, तर अनेक वर्षांपासून असंतोष जो होता, तर तो आपल्या मनात कुठेतरी, म्हणजे भारतीयांच्या मनात कुठेतरी तो होता. आणि मग हा अचानक का बाहेर आला? बरं, ते एक कारण झालं. दुसरं कारण की हा असंतोष का निर्माण झाला? ठीक आहे. भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल एवढी चीड का निर्माण झाली? तर मित्रांनो, त्याला विविध कारणे आहेत आणि ते विविध कारणे 1857 उठावाला, जे 1857चा जो उठाव झाला त्याला कारणीभूत ठरलेले आहेत. मग आता त्याच्यातून सर्वात पहिलं कारण आपण राजकीय बघू. राजकीय कारणामधलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दत्तक वारसा, राज्य खालसा करणं. ठीक आहे. तर मित्रांनो, राज्य खालसा करणं याच्यावर जर आपण बघायचं राहिलं तर अगोदर आपण तैनाती फौज या घटकाकडे येऊया. ठीक आहे. आता तैनाती फौज म्हणजे काय? मित्रांनो, फौज म्हणजे काय, तर सैन्य. ठीक आहे, सैन्य. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या इथं, हे बघा, हा भारत आहे. ठीक आहे. हा सगळा भारत आहे. या ठिकाणी एक वेगळं राज्य आहे, या ठिकाणी एक वेगळं राज्य आहे, या ठिकाणी एक वेगळं राज्य आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक वेगळं राज्य आहे, या ठिकाणी एक हे वेगळं राज्य आहे, या ठिकाणी एक वेगळं राज्य आहे. तर मित्रांनो, आता हे एक राज्य आहे, हे भारतीय राजाचं राज्य आहे. मग आता इंग्रजांनी काय केलं, तुझ्या इथं जे सैन्य आहे तुझं, म्हणजे भारतीय राजाचं जे सैन्य होतं, तर इंग्रजांनी असं सांगितलं की हे बघा, हे तुम्ही सैन्य काही ठेवू वगैरे नका, आम्ही तुम्हाला भाडे तत्वावर सैन्य देतो. कशावर? तर भाडेवर. तर आम्ही तुम्हाला एखादी वस्तू, जसं आपण भाड्याने, बघा, अगोदर सायकल भाड्याने मिळायची, 1 तासासाठी 2 रुपये असं काहीतरी होतं. मग आपली वेळ झाली की सायकल जमा करायची आणि 2 रुपये द्यायचे. तसंच आपलं काम झालं तर सैन्य परत द्यायचं आणि जो काही त्यांची जी रक्कम ठरली असेल ती द्यायची. मग आता यात काय झालं, हे भाडेतत्वावर एका प्रकारे सैन्य आलं. मग आता यांचं जे सैन्य होतं, आपले सैन्य म्हणजे भारतीय राजांचं सैन्य, त्या जागेवर ब्रिटिशांचं हे सैन्य उभं राहिलं. आणि मग ह्या राजांचं जे सैन्य होतं ते निष्कामी झालं, त्यांच्याकडे कुठलंही काम नव्हतं, लोक बेरोजगार व्हायला लागले. परत यांच्यावर जो खर्च आला, हा खर्च हा दिवसेंदिवस वाढू लागला. त्यामुळे हे जे संस्थान होते हे अक्षरशः कर्जबाजारी व्हायला लागले. एवढं हे तैनाती फौजला होतं. आता तैनाती फौज म्हणजे नेमकं काय, तर मित्रांनो, हे जे सगळं सैन्य आहे, तर ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की तुम्ही सैन्य देऊ नका, हे सगळं आमचं सैन्य असेल आणि ज्या वेळेस हे राज्य इकडं हल्ला करेल त्यावेळेस आमचं सैन्य त्याच्याशी लढेल, तुम्ही मात्र सुरक्षित राहाल. पण मित्रांनो, दुसरं कारण असं होतं, हे जे राजा आहे, हा इथला राजा, तर याचं जे सैन्य आहे, तर ते सुद्धा ब्रिटिशांचंच असेल, ज्याला आपण तैनाती फौज असं म्हणतोय. तर मित्रांनो, तेच असेल. मग परत आता हे राज्य, याच्या बाहेरचं सुद्धा ब्रिटिशच, म्हणजे ते लढणार कोणाशी, तर कोणाशीच नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस हे राजे सांगतील की बस आता आम्हाला सैन्य नकोय, त्यावेळेस हे सगळं सैन्य जे असेल ते परत ह्याच राजावर हल्ला करेल. ठीक आहे. म्हणजे ह्याच राजावर हल्ला करेल आणि मग त्यांना एक प्रकारची धमकी असायची की आम्हाला एवढे पैसे द्या, म्हणजे एका प्रकारे ते खंडणी वसूल करायचे. ठीक आहे. तर याच्याने काय झालं, हे सगळे राजे मित्रांनो चिडले, अनेक संस्थान खालसा झाले त्याच्याने. ठीक आहे. हे एक कारण, हे वेलेस्लीने सुरू केलेलं होतं. ठीक आहे. वेलेस्ली
जो होता त्याने तैनाती फौज जे होतं त्याला तसं म्हणायला गेलं तर ते डफ जो होता तर त्याच्या काळात पण ते होतं, परंतु मुख्यत्वे याने ते जास्त वाढवलं आणि त्यात जास्त त्याने विकास केला त्याचा साम्राज्याचा. कोणाचा? तर ब्रिटिश साम्राज्याचा. मग आता दत्तक वारसा नामंजूर. आता दत्तक वारसा नामंजूर म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो हे बघा, आजही आपल्या भारतामध्ये जर ज्यांना मूलबाळ होत नाहीत ते काय करतात तर एखादं मूल दत्तक घेतात, त्याला आपण दत्तक विधान असं म्हणतो. ठीक आहे. तर मग एखाद्या वेळेस काय झालं, राजा जर असेल त्या राजाला मूलबाळ होत नसेल किंवा राजा जर मूलबाळ होण्यापूर्वीच वारला तर मग राणी काय करायची, एखादं मूल दत्तक घ्यायची आणि मग त्याला सिंहासनावर बसवायची. ठीक आहे. किंवा मग राजा काय करायचा, एखादं मूल दत्तक घ्यायचा आणि तो मेल्यानंतर मग सर्व राज्य कारभार तो मुलगा बघायचा. मग अशा वेळेस काय झालं, डलहौसी होता. कोण? डलहौसी. आता ह्या डलहौसीने काय केलं मित्रांनो, तर दत्तक वारसा नामंजूर असं एक धोरण होतं. काय होतं तर धोरण. असं एक धोरण राबवलं. मग आता त्यात काय झालं, जे कोणी राजे असतील त्यांना जर स्वतःचं मूल बाळ नसेल तर त्यांनी जे मूल दत्तक घेतलेलं आहे त्याला त्याचा वारस म्हणजे ते जे साम्राज्य आहे ते मिळणार नाही. तर मग काय, तर त्याने त्याचा जो राजवाडा आहे तो ब्रिटिशांना देऊन द्यायचा आणि त्या ठिकाणून निघायचं. अतिशय साधं आणि सोपा शब्दात हे दत्तक वारसा नामंजूर याचं एक व्याख्या झाली. ठीक आहे. अतिशय साधी आणि आपल्या भाषेत. मित्रांनो हे बघा, दत्तक वारसा नामंजूर करणे, तैनाती फौज, तर याचं कारण काय होतं की काहीही करा पण हा राजवाडा हे संस्थान खाली करा आणि लवकर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार झाला पाहिजे. मग याला काय म्हणता येईल, तर याला म्हणता येईल ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार. आणि म्हणूनच याला म्हणतात विस्तारवादी धोरण. ठीक आहे. यालाच मित्रांनो विस्तारवादी धोरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. कारण की ते त्यांचा साम्राज्याचा विस्तार करतायत, त्यांना फक्त कारण हवं आहे. ठीक आहे. तर हे एक राजकीय कारण. त्यानंतर युद्धनीती. ज्या ठिकाणी दत्तक वारसा नामंजूर नसेल, तैनाती फौजचाही त्या ठिकाणी उपयोग झालेला नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं, तर सरळ सरळ त्यांच्याशी युद्ध करायचं. म्हणजे काय, हे बघा मित्रांनो, ज्यांनी त्यांचं ऐकलं नाही किंवा ज्यांना त्यांचं राजकारण कळालं त्यांच्यासोबत सरळ युद्ध करायचं. ठीक आहे. अशी कूटनीती जी होती ती होती. मग आता युद्धनीती, पंजाब प्रांत जो होता पंजाब, तर आता पंजाब सोबत यांनी प्रत्यक्ष युद्ध करून पंजाब आपल्या ताब्यात घेतलेला होता. ठीक आहे. त्यामुळे पंजाबला हे तैनाती फौज दत्तक वारसा त्याचं कामच त्यांना म्हणजे पडलंच नाही. ठीक आहे. त्यानंतर अकार्यक्षम प्रशासन. आता या ठिकाणी आहे मित्रांनो अवध. आता अवधला जे होतं ते त्या ठिकाणी होतं बेगम हजरत महल. मित्रांनो बेगम हजरत महल जो होते तर तिचा मुलगा होता कादिर. तर आता हा कादिर जो होता हा अतिशय लहान होता. आणि मग आता होतं कसं, एखादा लहान मुलगा जरी असेल आणि तो जर सिंहासनावर बसला तर तो फक्त नावाला राजा असायचा, परंतु सर्व कारभार जर त्या ठिकाणी राणी असेल किंवा ज्येष्ठ एखादा आणि विश्वासू त्या ठिकाणी सरदार किंवा मंत्री असतील तर ते तो कारभार राज्याचा पूर्ण सांभाळत असायचे. मग आता ह्या ठिकाणी बेगम हजरत महल होती आणि बेगम हजरत महल या ठिकाणी राज्य करायला म्हणजे तयार होती आणि सर्व राज्य त्या ठिकाणी ती व्यवस्थित सांभाळत होती. परंतु या ठिकाणी आता ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी असं सांगितलं की हा राजा अतिशय लहान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे जे तुमचं संस्थान आहे, हा राजवाडा आहे, हा सोडावा लागेल. ठीक आहे. आणि मग ते ब्रिटिश साम्राज्यात त्या ठिकाणी समावेश करावा लागेल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी बघा आपल्याला एक गोष्ट कळून आली, त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त विस्तार करणं एवढाच होता. हे फक्त त्यांना कारण झाले. मग आता हा जो कादिर आहे हा कादिर लहान होता. ठीक आहे.
याला राज्यकारभार हा स्वतः सांभाळत नव्हता, राणी सांभाळत होती. मग त्यांनी असं सांगितलं की राणी, या ठिकाणी जी जनता आहे ती नाराज आहे तुमच्यावर आणि लवकरात लवकर तुम्ही हे संस्थान खाली करा, तुम्हाला राज्य कारभार सांभाळता येत नाही, म्हणजे तुम्ही काय कार्यक्षम आहात, तुम्हाला प्रशासन सांभाळलं जात नाहीये. आता मला सांगा, देश आपला, या ठिकाणी राजे आपले आणि हे बाहेरून आलेले लोक आपल्याला सांगतायत की बाबांनो तुम्ही इथून चालते व्हा, तुम्हाला राज्य कारभार करता येत नाही. आता त्यांना काय माहिती की ह्या ठिकाणी फार मोठे मोठे राजे आले, या ठिकाणी फार मोठे मोठे साम्राज्य होते. परंतु मित्रांनो हे बघा, ब्रिटिशांचं हे फक्त एक धोरण होतं की भारतावर कसं करून काहीही करून संपूर्ण भारतावर ब्रिटिशांची सत्ता ब्रिटिशांची सत्ता मिळवावी. ठीक आहे. तर मित्रांनो हे झालं राजकीय कारण. ठीक आहे. आता पुढचं कारण आपण बघूयात, याची वन लाईनर वगैरे सर्व देईल, परंतु आता आपण फक्त त्याचं विश्लेषण करतो. 1857चा जो उठाव आहे मित्रांनो, अतिशय असं म्हणजे अंगावर असे काटे उभे राहतात, अतिशय रोमांचिक असा हा इतिहास आहे. फक्त तुम्ही तेवढ्या इंटरेस्टने हा शिकला पाहिजे. ठीक आहे. आणि परीक्षेत विशेष म्हणजे परीक्षेत विचारले जाणारे सर्वात जास्त प्रश्न ह्या घटकावर असतात. ठीक आहे. पुढे जाऊ. आता लष्करी कारण, जसं बघा राजकीय कारण झाले तसं लष्करी किंवा सैनिकी कारण. आता मित्रांनो यात काय बघा, दुय्यम वागणूक कोणाला, तर भारतीय सैनिकांना. मित्रांनो भारतीय सैनिक जर असेल तर भारतीय सैनिकाला त्या ठिकाणी दुय्यम प्रकारची वागणूक असायची. ठीक आहे. आता दुय्यम वागणूक म्हणजे काय, तर अतिशय इंग्रज म्हणायचे की एखाद्या ठिकाणी पाटी लावलेले असायचे, डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड. ठीक आहे. एखादं रेस्टॉरंट असेल मोठं, फक्त त्या इंग्रजांसाठी असायचं, तिथं एक पाटी असायची की डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड. ठीक आहे. डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड. तर मित्रांनो एवढी दुय्यम वागणूक असायची. एवढं जे भारतीय सैनिक जे होते म्हणजे काय, ब्रिटिशांच्या छावणीमध्ये किंवा ब्रिटिशांच्या जी सत्ता होती त्याच्यातले जे सैनिक होते, त्यात सर्वच्या सर्व म्हणण्यापेक्षा की भरपूर प्रमाणात भारतीय लोक सैनिक होते, परंतु तरीही त्यांना एक प्रकारची दुय्यम वागणूक देण्यात यायची. त्यानंतर अजून एक त्यात भर पडली, पोस्ट ऑफिस ऍक्ट आला 1854ला. आता यात काय होतं, अगोदरच आपले जे भारतीय सैनिक होते ते लांब प्रदेशात कुठेतरी जायचे नाही. ठीक आहे. आणि जरी त्यांना नेलं तरी हे बघा, आपण वसुदैव कुटुंबात विश्वास ठेवतो आणि आपली जी संस्कृती आहे हे आपण म्हणतो की खेडेगावात खटलं नावाचा एक शब्द आहे, खटलं. ठीक आहे. खटलं म्हणजे काय, तर जॉईंट फॅमिली. ठीक आहे. आपली जी फॅमिली असते ती जॉईंट फॅमिली असते आणि त्यावेळेस जर हे प्रमाण तर भरपूर होतं. मग एखादा व्यक्ती परिवारातला जर दुसऱ्या राज्यात जात असेल सैनिक म्हणून, तर तो एक चिठ्ठी पाठवायचा घरी पोस्टाने, आणि ते त्यावेळेस त्याला पूर्णपणे काय होतं तर फ्री होतं, त्याला पैसे लागत नव्हते. परंतु 1854ला एक कायदा आला आणि याच्याने काय झालं, तर तुम्हाला पोस्टल खर्च द्यावा लागेल, पोस्टल खर्च द्यावा लागेल. मग आता हे सांगायचे की आम्हाला अगोदरच पगार कमी, म्हणजे दुय्यम वागणूक सांगितली नाही. या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना पगार जास्त, इंग्रज सैनिकांना, आणि भारतीय सैनिकांना पगार कमी. परत त्यातच तुम्ही पोस्टल खर्चही मागतायत, त्यानंतर कुठले भत्ते वेगळे भेटत नव्हते, त्यामुळे तो एक असंतोष होता. मग त्यानंतर हे एक होतं की जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट 1856. याच्यानुसार काय झालं, जर एखाद्या सैनिकाला दुसऱ्या देशात जायचं आहे तर त्याला हे सगळे लिखापटी करून घ्यायची, आणि ती एवढी जाचक होती की याच्याने भारतीय सैनिकांचं, भारतीय लोकांचं नुकसानच होत होतं. ठीक आहे. तर यामुळे सैनिकांमध्ये असंतोष होता. अजून काही सैनिकी कारण आहे, परंतु ते सैनिकी असण्यापेक्षा जास्त धार्मिक पण आहेत, त्यामुळे त्या कारणांचा याच्यात मी समावेश न करता आपण धार्मिक कारणांमध्ये समावेश केला आहे. ठीक आहे. पुढे आपण जाऊया, प्रशासकीय किंवा आर्थिक कार्य. ठीक आहे. आता प्रशासन किंवा त्या ठिकाणी जे प्रशासन होतं, तर त्या ठिकाणी राज्य व्यवस्था ते कसं सांभाळत होतं, तर अतिशय वाईट प्रकारे वाईट वागणूक देऊन भारतीय लोकांवर अन्याय करून, म्हणजे प्रशासन कसं होतं तर अन्यायकारी होतं. ठीक आहे. अन्यायकारी. आणि आर्थिक कार्य म्हणजे काय, अन्यायकारी म्हणजे काय, त्याचं एक रूप म्हणजे आर्थिक
पिळवणूक, ठीक आहे, आर्थिक पिळवणूक त्या ठिकाणी होत असायची. मग आता आर्थिक पिळवणूक काय, तर हे बघा, त्यांनी सर्वात पहिले एक महसूल पद्धत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लागू केल्या आणि शेतीचं व्यापारीकरण केलं. अगोदर जो महसूल होता तो फक्त धान्याच्या स्वरूपात होता, परंतु ब्रिटिशांना ज्यावेळेस महसूल व्यवस्था ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेस त्यांनी रोख स्वरूपात त्या ठिकाणी महसूल घेतला आणि शेतीचं व्यापारीकरण केलं. म्हणजे आपल्या इथं शेती कशी होती मित्रांनो, एखाद्या खेडागावात आपल्याला माहिती आहे की धान्य द्यायचं एखाद्या कुंभाराला आणि त्याच्याकडनं आपण मग काय करायचं, एखादं जे मातीचं भांडं घ्यायचं, एखादा त्या ठिकाणी शिंपी असेल तर त्याला एखादा दुसरा सुतार असेल तर तो लाकडाची वस्तू द्यायचा आणि कपडे शिवून घ्यायचं. म्हणजे असं सगळं व्यवहार व्यवस्थित चालत होते. पण ह्या ठिकाणी शेतीचं पण तसंच होतं की हे बघा, आजही जर आपण एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो आणि शेतातल्या जर काही वस्तू असेल तर ते लगेच त्याच ठिकाणी आपल्याला ते देतात आपल्या सोबत की हे घेऊन जा म्हणून. अतिशय उदार मताचा आपला शेतकरी राजा असतो मित्रांनो, ठीक आहे. आणि हा शेतकरी राजावरच एवढा अन्याय झाला, म्हणजे त्याला सांगण्यात आलं की तू फक्त नीड पिकव, एका ठिकाणी म्हणले की नाही तू फक्त कापूसच पिकव, एका ठिकाणी फक्त तू अफूस पिकव. तर याच्याने काय झालं, एक व्यापारीकरण झालं. त्याचं कारण असं आहे कारण की जे इंग्लंड होतं, इंग्लंडला मित्रांनो, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू होती. काय होते, औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी सुरू होती. मग आता औद्योगिक क्रांती म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या मशिनरी लागल्या. मग आता त्या मशिनींची भूक भागवण्यासाठी कच्चा माल लागला. मग आता कच्चा माल त्यांना कुठून मिळेल, तर ऑफकोर्स तो भारतातून मिळेल. मग आता कच्चा माल परत पक्का करायचा. मग आता पक्का माल कुठे विकायचा, मग तो परत कुठं, म्हणजे भारतातून घेतला आणि परत भारतालाच विकायचा आणि ते जास्त महाग विकायचं. त्यामुळे ते शेतीचं व्यापारीकरण झालं. आणि जे हातमजूर होते, म्हणजे ज्या ठिकाणी जे आपण म्हणतो की भारत हा जसा कृषी प्रधान देश आहे तसा भारत हा कौशल्य प्रधान आहे. आजही आपण जर आपल्या इथलं स्थापत्य बघतो तर त्या ठिकाणी कोरीव काम आपल्याला दिसतं. आजही जर आपल्याला सागाचे जे लाकड असतात तर त्या ठिकाणी बारीक कोरीव काम, नक्षीकाम दिसतं, अतिशय तंतोतंत. आजही जर आपण काही चित्र जर पाहिले रवी वर्मांचे तर अतिशय उत्कृष्ट असे चित्र आहेत मित्रांनो. म्हणजे भारतात कौशल्य पण होतं, असं नाही की कौशल्य न होतं, ठीक आहे. तर हे सगळे जे उद्योग होते, कौशल्य जे होते, हे सगळे बंद झाले आणि लोक बेरोजगार झाले, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, पगारात तफावत. ज्या प्रकारे इंग्रजांमध्ये जे सैन्य होतं तर त्यांचा पगार आणि भारतीय सैनिकांचा पगार अतिशय म्हणजे फार मोठी तफावत असायची आणि त्यांना बढती त्या ठिकाणी भेटायची नव्हती. जास्तीत जास्त मित्रांनो भारतीय सैनिकांना सुभेदार पदापर्यंत बढती द्यायचे, सुभेदार. आता सुभेदाराच्या वर हे जातच नसायचे आणि एखादा इंग्रज अधिकारी अतिशय म्हणजे चालू मुसळ फुटलेलं जरी असेल लगेच त्याला याचा सिनियर म्हणायचे. आता त्याने कधी बापा जन्मात कधी युद्धही केलेलं नसेल, युद्ध बघितलेलंही नसेल आणि या ठिकाणी एकीकडे असा सैनिक की ज्याची सगळी परंपरा, वंश परंपरा युद्धात गेली आहे, तो या म्हणजे अतिशय चालू आलेल्या लोकांना जहीन करेल. म्हणजे ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट, कुठेतरी यांना पण तो स्वतःचा अपमान वाटायचा मित्रांनो, ठीक आहे. तर हे सगळं असं होतं, पगारात तफावत होती. त्याच प्रकारे जसं सैन्य होतं तसं त्यांचं जे काही प्रशासन होतं त्या ठिकाणी काही लोक लागायचे, जसं कारकून, लिपिक वगैरे, अतिशय खालच्या दर्जात. तर त्या ठिकाणी पगारात अतिशय तफावत असायची आणि काम जास्त करायचं. आणि मित्रांनो हे बघा, आता जर औद्योगिक क्रांती होते तर मी अगोदरच बोललो की मग कच्चा माल मिळाला, मग आता हा विकायचा कुठे, तर विकायचा भारतात. मग आता युरोपीय देशांमध्ये जी ही औद्योगिक क्रांती सुरू होती तर प्रत्येकाने काय केलं, आपले आपले पटकन बाजार सांभाळून घेतले. मग प्रत्येक युरोपीय देशाला वाटायचं की माझं जे व्यापारी केंद्र आहे ते प्रत्येक देशात असावं. तसं मग या ठिकाणी वसाहतींची स्पर्धा झाली आणि इंग्रजांच्या जास्तीत जास्त वसाहती या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या सर्वीकडे. आणि मग वसाहतींची स्पर्धा आली आणि मग त्याच्याने जे काही कामगार होते, म्हणजे जे हस्तकला ज्यांच्यात होती, तर ते रिकामे झाले, ठीक आहे. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक कारण. मित्रांनो 1813 एक ऍक्ट आला, एक कायदा आला. त्याच्याने काय सांगितलं की ख्रिश्चन धर्म जो होता, ख्रिश्चन धर्म या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झाला, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी परवानगी मिळाली मित्रांनो. काय मिळाली ह्या कायद्याने, तर
परवानगी अतिशय बिनधास्तपणे आता ख्रिश्चन लोक मुसलमानांना किंवा हिंदूंना ख्रिश्चन बनवत होते. अतिशय जोरात ते काम सुरू झालं आणि मग त्याच्यामुळे काय झालं, मुसलमानांच्या मनात आणि हिंदूंच्या मनात एक चीड निर्माण झाली की आपले कोणीतरी ज्या कालपर्यंत जे आपले भाऊ होते ते आज ख्रिश्चन झालेत आणि तेच आपल्या विरोधात आज बोलायला लागलेत. जे लोक रोज 5 वेळेस नमाज पढायचे ते आता म्हणजे पैगंबरांना शिव्या द्यायला लागले. जे लोक ज्या वेळेस त्या ठिकाणी पूजा करायचे तेच रामाला काहीतरी बरं वाईट बोलायला लागले. तर मित्रांनो, हे अतिशय दुर्दैवी असा हा एक कायदा होता ज्याच्याने भारतीयांच्या मनात एक धार्मिक असंतोष कुठेतरी निर्माण केला. ठीक आहे. मग 1850चा एक कायदा आला. हा कायद्याने अजून यात भर अशी टाकली मित्रांनो की लक्षात असू द्या, ह्या कायद्याने काय झालं, जर हा बाप आहे, ठीक आहे, जर हा बाप आहे आणि हा त्याचा पोरगा आहे, ठीक आहे, आता होत काय असायचं, जर ह्या पोरगाने जर धर्मांतर केलं तर याला याच्या बापातल्या प्रॉपर्टी मधलं काहीच मिळत नसायचं. मग आता यांनी 1850ला एक कायदा केला आणि सांगितलं, जर तुम्ही धर्म स्वीकारला तर तुम्हाला ह्या कायद्यानुसार तुमच्या बापाच्या प्रॉपर्टी मधून सर्व प्रॉपर्टी जी असेल ती आम्ही मिळवून देऊ आणि त्याच्यावर तुमचा कायदेशीर अधिकार असेल. मग एखाद्या वेळेस काय असायचं, जर एखादा जर माणूस जर वारला तर त्याच्या पोराला लगेच हे घ्यायचे, त्याचं धर्मांतर करायचे, त्याला ख्रिश्चन बनवायचे आणि ख्रिश्चन बनवल्यानंतर लगेचच ही बापाची जी प्रॉपर्टी होती त्याच्या नावावर करून ते हडप करायचे. म्हणजे हा असा प्रयत्न सुरू झाला आणि परत आता असे जे अनाथ मुलं होते त्यांना ते ख्रिश्चन करायला लागले. तर याच्याने भारतीयांच्या मनात असंतोष आला. मग त्यात हिंदू पण होते आणि मुस्लिम पण होते. मुस्लिम जर मुलगा असेल, जर त्याचे वडील वारले तर मग लगेचच त्याला परत त्यांच्या ख्रिश्चन धर्मात घ्यायचे. आणि हे असं झाल्यामुळे हिंदू आणि मुसलमानांच्या मनात एक जबरदस्त चीड निर्माण झालेली होती. दुसरं होतं 1829ला सतीबंदीचा कायदा आला. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने आणि लॉर्ड बॅन्टिंग जो होता, बॅन्टिंग मित्रांनो, बॅन्टिंग आणि राजा राममोहन रॉय यांच्या आयुष्यात जे सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली ते म्हणजे 1829चा सतीबंदी ऍक्ट. तर मित्रांनो, यात काय होतं, सतीबंदी म्हणजे काय, सती म्हणजे काय, ज्या स्त्रीचा नवरा मेला तर त्याच ठिकाणी त्या स्त्रीला जाळण्यात यायचं. आणि हे एवढं जुलमी काम होतं, ज्या वेळेस एखादी स्त्री याला तयार व्हायची नाही त्यावेळेस तिला नशेचे पदार्थ जसं गांजा, भांग हे खाऊ घालायचे आणि त्या ठिकाणी त्या चितेवर जिवंत जाळायचे. जर एखादी स्त्री जात नसेल किंवा जळाल्यानंतर पण उठत असेल तर अक्षरशः काठीने ढकलून तिला परत जाळायचे. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट अजून की ही जे होतं यात ते धर्माचा भाग मानायचे. ठीक आहे, धर्म किंवा संस्कृतीचा, की ही आमची संस्कृती आहे किंवा परंपरा आपण किंवा रूढी म्हणू, हे आमच्या रूढीतला एक भाग आहे आणि त्यात तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांनी हस्तक्षेप करायचा नाही असं त्यावेळेस वाटत होतं. परंतु हा कायदा अतिशय चांगला होता. दुसरी गोष्ट, विधवा म्हणजे आता हा कायदा आल्यानंतर काय झालं, ज्या विधवा ज्या स्त्रिया होत्या, ठीक आहे, म्हणजे ज्या सती गेलेल्या न होत्या त्या स्त्रिया, म्हणजे अतिशय कमी वयात ज्यांचं लग्न झाले आणि नवरा मेला, मग आता त्या तर सती जात नाहीयेत. कायदा आलेला आहे, लपून एखाद्या ठिकाणी होत असायचं, परंतु सापडले की मग शिक्षा व्हायची. मग आता लोक घाबरायला लागले आणि सती जाणं बंद झालं. मग ज्या मुली उरल्या त्या विधवा म्हणायला लागल्यात आणि आता ह्या विधवांची मग कोणी लग्न करायला तयार नव्हता. त्यामुळे 1856 मध्ये विधवा हा पुनर्विवाह कायदा आला. म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मला ह्या विधवेशी लग्न करायचं आहे तर त्याला कायद्याचा एक सपोर्ट होता. ठीक आहे. आणि मग लोकांना असं वाटलं की हे आमच्या संस्कृतीमध्ये विनाकारण नाक खुपसताय, त्यामुळे तो सर्वसाधारण लोकांचा पण एक म्हणजे द्वेष होता मनात. आता एक सैनिकी, कारण मी अगोदर बोललो की ते मी धार्मिक याच्यात घेईल. आता जे भारतीय सैनिक होते, तर आता मुसलमानांमध्ये मित्रांनो दाढी ठेवतात, तर
ज्यांना त्यावेळेस सैनिक व्हायचं आहे ब्रिटिशांचं, त्यावेळेस मग त्यांना दाढी काढायला लावायचं. आणि जे भारतीय सैनिक आहेत, तर बघा आजही आपल्या भारतात आपण काहीतरी टिळक वगैरे लावतो, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने टिळक लावतात. तर मित्रांनो, हा जो आपण ज्याला गंध किंवा टिळा म्हणतो, तर मित्रांनो हा टिळा न लावू देत, म्हणजे टिळा त्या ठिकाणी लावू देत नव्हते ब्रिटिश, आणि जे मुसलमान होते त्यांना दाढी ठेवू देत नव्हते. त्याच्यामुळे हिंदू आणि मुसलमान प्रचंड चिडले. त्यानंतर आहे समुद्र उल्लंघन. मित्रांनो, एखादा हिंदू जर, म्हणजे एखादा भारतीय जर समुद्रा पलीकडे गेला, तर असं म्हणायचं की तू बाटला, म्हणजे जे काही देश आहेत त्या देशातून तू परत आला म्हणजे तू बाटला, असं म्हणायचं. त्यामुळे समुद्र उल्लंघन जे होतं हे ह्या ठिकाणी अतिशय, म्हणजे त्याला एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. त्याच्यामुळे काही सैनिकांवर दबाव आला की तुम्हाला आम्ही ज्या ठिकाणी पाठवू त्या ठिकाणी जावं लागेल. तो कायदा बघा ह्या ठिकाणी आहे, जनरल सर्व्हिस इन्लिस्टमेंट ऍक्ट. ठीक आहे, तर याच्यानुसार ते लिहून घ्यायचे की जर तुला आम्ही ज्या ठिकाणी पाठवू त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे ते बंधनकारक असल्यामुळे तोही हिंदू लोकांमध्ये एक संताप होता. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं की 1857 या उठावाचं वैशिष्ट्य काय. तर मित्रांनो हे बघा, जर प्रश्न आला वैशिष्ट्य काय 1857, तर ते वैशिष्ट्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, हिंदू मुसलमान एकता. हिंदू मुसलमान किंवा हिंदू मुस्लिम एकता हे 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य होतं. ठीक आहे, तर मित्रांनो हिंदू मुस्लिम एकता हे 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य होतं. पुढे आपण जाऊया, तत्कालीन कारण. आता मित्रांनो धार्मिक कारणामध्येच हे येतं. मी अगोदर बोललो की ते मुसलमानांचे जे, म्हणजे ज्या ठिकाणी पैगंबर होते त्यांनाही बऱ्या वाईट शब्दात बोलायचे. राम कृष्ण जे हिंदूंचे देवी देवता होते त्यांनाही ते बऱ्या वाईट शब्दात बोलायचे. त्यामुळे यांच्या मनात एक प्रचंड चीड होती. ठीक आहे, आणि मग आता काय झालं की एक नवीन बंदूक आली, त्याला एनफिल्ड बंदूक असं म्हणायला लागले. आणि त्याच्यात जे कारतूस होतं मित्रांनो ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे हे बघा, जर ही अशी जर ते कारतूस असेल हे, ठीक आहे, हे असं कारतूस होतं आणि मग त्याच्यावर एक असं गाठ सारखं असायचं. मग आता ही जी गाठ होते मित्रांनो ही तोंडाने तोडावी लागायची. कशाने, तर तोंडाने हे तोडावी लागायची. तोडल्यानंतर यात काय होतं मित्रांनो, एक अशी एक बारूद होती यात अशी, आणि यात एक छर्यासारखं एक गोडी ती असायची. ठीक आहे, आणि या ठिकाणी बारूद असायची. तर ही बारूद अशीच्या अशी बंदुकीची जो बोर असतो, ठीक आहे, बंदुकीचा जो बोर असतो तो त्यात टाकायचं, एक खाली जायचं, हा छर्रा टाकायचा आणि वरून एक काठी किंवा एक त्यांच्याकडे सळई असायची, तर ते किंवा एक स्पोक असायचा, त्याच्याने ते खाली ठुसायचं. 4-5 वेळेस ते ठुसल्यानंतर हे या ठिकाणी गोळी बरोबर तयार व्हायची. ठीक आहे, मग आता ते सगळं तयार झाल्यानंतर ते फायर व्हायचं. तर अशा पद्धतीचं होतं. परंतु प्रॉब्लेम ह्या ठिकाणी होता, हे त्यांना तोंडाने तोडावं लागायचं. आणि जे हे आवरण होतं, आवरण किंवा कवर ज्याला म्हणू आपण, हे जे कवर होतं, ठीक आहे, हे कवर जे होतं हे गाय आणि डुकराच्या चरबीपासून तयार केलेलं होतं. आता मित्रांनो गाय ही हिंदू लोकांना पवित्र आहे आणि डुक्कर हे मुस्लिम लोकांना अपवित्र आहे. त्यामुळे मुस्लिमांना असं वाटलं की आता आपला धर्म बुडेल, हिंदूंना असं वाटायला लागलं की आता आपला धर्म बुडेल, आणि मग सैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. म्हणून असं म्हटलं जातं की 1857च्या जे युद्ध होतं त्याचं तत्कालीन कारण काय. मग आपल्याला सांगायचं आहे की गाय व डुकराची चरबी लावलेले जे कारतूस होते तर ते तत्कालीन कारण ठरलं. मग आता मी अगोदरच सांगितलं की बघा, एखादं युद्ध एखादं भांडण असेल तर ते सुरू करण्यासाठी काहीतरी कारण लागतं. ठीक आहे, आता जसं भारत आणि पाकिस्तानाविरोधात आपल्या सर्वांच्या मनात एक विलक्षण चीड आहे मित्रांनो. का, कारण की पाकिस्तान वेळोवेळी जे आपल्यावर आघात करतं, आपल्या सैनिकांना मारतं, आपल्या देशात एवढे बॉम्बस्फोट केले,
मग आता काय, आपल्याला एखादी घटना घडली तर मग आता काय होतं, आपण डायरेक्ट स्ट्राईक करतो, कधी सर्जिकल स्ट्राईक, कधी एअर स्ट्राईक. तर हे कारण असतात. पण आपल्याला फक्त आता एक चान्स असा हवा आहे की ज्या दिवस आपण पाकिस्तानात जाऊ. तसंच ह्या लोकांना सुद्धा एक कारण असं हवं होतं की आम्हाला फक्त एक कारण द्या, ते कारण आम्हाला मिळालं की मग मात्र आम्ही तुमच्या विरोधात मोठं युद्ध पुकारलं. कारण की मित्रांनो, मला एक सांगा, ज्या वेळेस 1857चा उठाव सुरू होता, एकीकडे भारत आणि एकीकडे इंग्रज. भारतीय सैनिकांनी ज्या बंदुकी वापरल्या त्या ह्याच होत्या आणि त्याचं जे काडतूस होतं ते त्यावेळेस इंग्रजांना मारायला तोंडानेच तोडून त्यात ती दारू जी होती ती ठुसून परत इंग्रजांच्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. तर मित्रांनो, हे बघा, हे फक्त एक तत्कालीन आणि त्यांना उठाव सुरू करण्यासाठी हवं असलेलं कुठलं तरी एक कारण होतं. ठीक आहे, हे कारण अतिशय महत्वाचं होतं का, म्हणजे याच्यामुळे 1857चा उठाव झाला होता? तर मित्रांनो नाही, हे फक्त एक तत्कालीन कारण होतं. याच्या अगोदर जे मी काही कारण सांगितले तर त्या कारणांमुळे हा उठाव झालेला आहे. हे फक्त त्यांना चालून आलेली एक संधी होती, असं म्हणा की ओके आता मला भांडण करायला संधी मिळाली, असं काही विद्यार्थी बघा म्हणतात. तर अतिशय त्याच प्रकारे हे सगळं, हे जे आता मी सांगितलं एक प्रकरण हे असं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आता परत पुढे जाऊया. उठावाची केंद्र कुठे कुठे होती? आता उठावाचं केंद्र जे होतं मित्रांनो, उठावाचं प्रमुख केंद्र ते दिल्लीला होतं, म्हणजे दिल्ली हे होतं. आणि दिल्लीत कुठं? तर लाल किल्ला. ठीक आहे, लाल किल्ला. त्यानंतर कानपूर होतं, लखनौ होतं, लखनौ म्हणजे अवध. ठीक आहे, त्यानंतर झांसी होतं, बिहारचं जगदीशपूर होतं आणि दक्षिण भारतात थोडंफार होतं म्हणजे महाराष्ट्रात. तर ते कुठलं? तर ते मी तुम्हाला शेवटी व्यवस्थित सांगणार आहे. प्रश्न त्यावर विचारले जातात. ठीक आहे, याच्यावरही तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातील. आता मित्रांनो, आपण प्रत्येक जो प्रदेश आहे तो प्रदेश, म्हणजे हे बघा, सर्वात महत्वाचं कारण आहे. काही लोक असे म्हणतात की 1857चं युद्ध हे फक्त सैनिकांचं बंड होतं. काही लोक असे म्हणतात की 1857चं जे युद्ध आहे तर तो राष्ट्रीय उठाव होता. काही लोक याला जर पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतात, म्हणजे कोणतं? सावरकर. तर मित्रांनो, हे नेमकं काय होतं? फक्त सैनिकांचं बंड, सैनिकांची भाऊगर्दी, का सामंतांचं बंड, का फक्त जमीनदारांचं बंड? नेमकं काय होतं? तर मित्रांनो लक्षात घ्या, त्याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी देईलच, लक्षात असू द्या. दिल्ली जे होतं, कानपूर, लखनौ, झांसी, जगदीशपूर, दक्षिण भारत. तर आता याचं उत्तर आपण शेवटी बघणारच आहोत. परंतु एक लक्षात घ्या, हे सर्व कधीच एकत्र आणि एकाच वेळी लढलेले नाहीत. ठीक आहे, ज्या वेळेस दिल्लीला, म्हणजे तो बादशाहला, आता काय झालं ते सांगतो मी पुढे. ठीक, परंतु एक थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस बादशाहवर काहीतरी बितली त्यावेळेस बादशाह तयार झाला. कानपूरला काय झालं तर नानासाहेबांचं ते एक असं होतं की त्यांची पेन्शन रद्द झालेली होती. लखनौ म्हणजे अवधला काय झालं, ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही हे ज्या ठिकाणी व्यवस्थित कार्यभार सांभाळू शकत नाही, मग त्यावेळेस लखनौ जे होतं ते लढलं. म्हणजे यापैकी हे जे लोक होते हे कोणीही भारत धोक्यात आहे म्हणून लढलं होतं का? तर नाही मित्रांनो, लखनौ म्हणजे अवधला असं वाटत होतं की आपलं साम्राज्य धोक्यात आहे म्हणून ते लढले. काही साम्राज्य जे होते ते स्वतःला वाचवण्यासाठी इंग्रजांची एकनिष्ठ राहिले. उदाहरणार्थ कोण? तर ग्वालियरचे शिंदे असतील. तर त्यांना काय सांगितलं इंग्रजांनी की ठीक आहे, तुमचं आम्ही कधीच राज्य खालसा करणार नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आमच्याशी एकनिष्ठ राहा. ठीक आहे, तर असं हे सगळं चाललं होतं. तर प्रत्येक जण फक्त स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी लढत होते. म्हणून हे बघा मित्रांनो, आपल्याला हा इतिहास परीक्षेसाठी अभ्यासाचा आहे, तर त्याच दृष्टिकोनातून आपण हा इतिहास शिकायला हवाय. ठीक आहे, कारण की ह्या ठिकाणी आपला उद्देश हा इतिहासाचा अभ्यास करणे हा एवढा नाहीये. आपला उद्देश हा कुठली तरी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं योग्य उत्तर देणे आणि ती पोस्ट मिळवणे हा आहे. ठीक आहे, ती पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला
जे आयोगाला हवं आहे ते उत्तर द्यायचं आहे आणि मग त्याचसाठी आज हे लेक्चर आहे, हे लक्षात घ्या. पुढे आहे आता उठावाला सुरुवात कशी झाली. तर मित्रांनो, मी जे काही संस्था सांगितल्या तर यांच्यावरही मी डिटेलमध्ये सांगणार आहे, परंतु आता अगोदर उठावाला आपण सुरुवात करूया. हा उठावाची सुरुवात 29 मार्च 1857 ला झाली. कुठं? तर बंगालला बराकपूर छावणीमध्ये झाली. आता बंगालला काय धरतंय, नेटिव्ह इन्फेंट्री 34वी, ठीक आहे, 34वी रेजिमेंट होती. त्या रेजिमेंट मधला एक सैनिक, ते म्हणजे कोण, तर ते होते मंगल पांडे. आणि मग त्या मंगल पांड्यांनी काय केलं, या बराकपूर छावणी मधले ते होते. 34वी रेजिमेंट होती, नाव होतं रेजिमेंटचं नेटिव्ह इन्फेंट्री 34वी रेजिमेंट, छावणी होती बराकपूरची. मग त्या ठिकाणी काय झालं की ते जे काडतुसे होते ते मंगल पांडेने त्या ठिकाणी वापरायला नकार दिला आणि आमचा तुम्ही धर्म बाटवतात का म्हणून सांगितलं आणि सरळ सरळ एक मेजर ह्युसेनवर गोळीबार केला. ठीक आहे, अक्षरशः मेजर ह्युसेनचं मी सांगतो की म्हणजे छातीत गोळीच टाकली आणि तो त्या ठिकाणी खाली पडला. मग मंगल पांडे जे होते तर मंगल पांडेंना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. पकडून लगेचच म्हणजे 8-10 दिवसात त्यांना फाशी देण्यात आली. अतिशय फास्ट ही प्रोसेस केली. 8 एप्रिल 1857 ला बराकपूर याच ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली आणि संपूर्ण भारतात ही बातमी पसरली आणि सगळीकडे असंतोष माजला. परंतु मित्रांनो, त्या एकाच दिवशी भारतात उठाव सुरू झालेला नाही. तर त्याच्या काही दिवसांनंतर मग काय झालं, मेरठ मध्ये घोडदळ रेजिमेंट होती एक 3री, तर त्यांनी काय सांगितलं तर काडतूस वापरायला नकार दिला आणि नकार दिल्यामुळे आता होत काय होतं, काडतूस वापरायला नकार दिल्यामुळे 85 सैनिकांवर दीर्घ कारावासाची शिक्षा केली. म्हणजे त्यांच्यावर काय झालं तर कारवाई करण्यात आली. ही ठीक आहे, शिस्तभंगाची जसे कारवाई आपण म्हणतो आता, तर त्यावेळेस ही रेजिमेंटच पूर्ण भंग केली आणि त्यांना दीर्घ कारावासाची शिक्षा झाली. मग आता ती तारीख होती 9 मे. 9 मेला काय झालं, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. यांच्या हातापायात बेड्या पडल्या आणि मग यांचे जे सहकारी होते यांच्या देखत हे सगळं होत होतं. आणि मग ह्या 85 सैनिकांमधलं कोणीतरी बोललं की ज्याप्रमाणे आज आमच्या हातापायात गळ्यात बेडी आहे त्याचप्रमाणे तुमच्याही हातापायात बेड्या येतील, असं त्यांचे जे सहकारी होते, त्यांच्या जे सोबतचे जे भारतीय इतर सैनिक होते दुसऱ्या रेजिमेंटचे, त्यांना बोलले आणि हे खरोखरच चिडले. मग आता 10 मेला रात्री काय झालं, ठीक आहे, ही तर 9 मेची घटना. मग 10 मेला रात्री मेरठ मध्ये उठाव झाला. काय, 10 मे 1857च्या रात्री अचानक सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू केला. ठीक आहे, कुठलं, मेरठ छावणी मधला. आणि मग यांनी काय केलं, हे जे 85 सैनिक ज्या जेलमध्ये बंद होते ते फोडलं, यांना मुक्त केलं आणि सगळेच्या सगळे रात्रीच दिल्लीकडे जायला निघाले. कुठे निघाले, तर दिल्लीकडे जायला रात्रीच निघाले. दिल्लीकडे जात असताना त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे या टेलिग्राफच्या ह्या तारा तोडल्या. या तारा तोडल्यामुळे मेरठ पासून दिल्लीला किंवा मेरठ मध्ये काय होतंय याचा संदेश कुठेही जाऊ शकला नाही. आणि मग ते दिल्लीला एकदम सकाळमध्ये दिल्ली गाठली आणि 11 मेच्या रोजी त्या ठिकाणी दिवसभर दिल्लीमध्ये युद्ध झालं. आणि 11 मेलाच जे तैमूर लंगरचं जे वंशज होतं ते म्हणजे कोण आहे, बहादूर शाह जफर दुसरा, याला त्या ठिकाणी हिंदुस्थानाचा बादशाह घोषित केलं. आणि 30 तारीख काय होती, 11 मे हीच होती. परंतु 11 मेच्या दिवशी संपूर्ण दिल्ली ताब्यात आली नाही, तर ती 11 मेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काय, तर मित्रांनो 12 मेच्या दिवशी संपूर्ण दिल्ली ताब्यात आली. हे बघा, 10 मेला ते मेरठला उठाव केला, रात्री निघाले, सकाळी ते दिल्लीला पोहोचले. दिल्लीला ते 11 तारखेला युद्ध केलं. 11 तारखेला बहादूर शाह जफर दुसरा याला बादशाह घोषित केलं. त्यानंतर 12 मेला पूर्ण दिल्ली ताब्यात आली. आता मित्रांनो,
अजून एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दिल्ली ताब्यात आली, पण त्यावेळेस जो बादशाह होता तो त्या ठिकाणी एवढा काही त्याला रस नव्हता, कारण की तो बादशाह होता त्याला जास्त करून कविता करण्यात, गझल लिहिण्यात जास्त रस होता आणि त्याची इच्छा नसताना तो बादशाह झाला. आता हा जो बादशाह होता, पण याचे जे मुलं होते ते मात्र चिडलेले होते. का? कारण की इंग्रजांनी सरळ सांगितलं की आता तू शेवटचा बादशाह राहशील. तू गेल्यानंतर लवकरच तुझे जे वंशज आहे त्यांचा आणि या तख्ताचा काही संबंध नसेल, म्हणून तू लगेचच्या लगेच हा लाल किल्ला सोड आणि तुझं सगळं राज्य आम्हाला देऊन तू कुठेतरी निघून जा. ठीक आहे. तर असं ते होतं, म्हणून याचे वंशजही चिडलेले होते आणि हा तैमूर लंगचा वंशज, ठीक आहे, तैमूर मग बाबर मग हुमायूं असं ते, मग त्यामुळे जे मुसलमान होते तेही चिडलेले होते. त्यामुळे याला बादशाह त्या ठिकाणी व्हावं लागलेलं होतं. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. हे झालं मेरठचं, मेरठ आणि दिल्ली. आता दिल्लीला काय झालं तर दिल्ली त्यांच्या ताब्यात आली असती, पण ज्या ठिकाणी मोठे मोठे अवध म्हणजे मोठे मोठे शस्त्र ठेवलेले होते, आयुध ज्या ठिकाणी होते, तर त्या ठिकाणी एक इंग्रज अधिकारी होता. त्याने काय केलं, ते त्या ठिकाणी आग लावली आणि त्याचा मोठा स्फोट झाला आणि तो त्यात मेला. जर ते कदाचित भारतीय सैनिकांना जर ताब्यात मिळालं असतं तर कदाचित त्या ठिकाणी काहीतरी वेगळा म्हणजे निकाल राहिला असता या युद्धाचा. परंतु मित्रांनो, इतिहास जर आणि तरवर राहत नाही आणि इतिहासात जर आणि तरला काहीही थारा नाही, महत्व नाही, कारण की जे घडलं ते नंतर त्यात काही दुरुस्त करता येत नाही. ठीक आहे. पुढे कानपूरला. आता कानपूरला काय झालं तर 5 जूनला हा उठाव सुरू झाला. लक्षात असू द्या, इकडं 10 मे, या ठिकाणी 5 जून, म्हणजे हा उठाव एकाच वेळेस सुरू झालेला न होता. मग आता 5 जूनला काय झालं, बाजारात कोणीतरी कणिक विकायला आलं आणि त्या कणिक मधून अतिशय दुर्गंधी येत होती आणि ती कणिक अतिशय स्वस्त दरात विकली जात होती. मग काही लोकांना शंका आली की ह्या कणिक मध्ये हाडांचे म्हणजे गाय आणि डुकराचे या ठिकाणी हाडांचा भुगा आहे, म्हणून ती एक एकदम दुर्गंधी येते आणि मग त्या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली. 5 जूनला उठावाला सुरुवात झाली. या ठिकाणचं नेतृत्व केलं नानासाहेब पेशवे यांनी आणि त्यांचे सहकारी होते तात्यासाहेब म्हणजे तात्या टोपे. ठीक आहे. 1 जुलै 1857ला कानपूरला नानासाहेबांना पेशवा घोषित केलं. ठीक आहे. आता नानासाहेब पेशवा हे का चिडलेले होते तर लक्षात असू द्या, दुसरे बाजीराव पेशवा तर त्यांना पेन्शन दिलेली होती. ठीक आहे. पेन्शन देऊन बिठूरला त्या ठिकाणी सांगितलं होतं. म्हणजे 1818ला ज्या वेळेस मराठा साम्राज्य खालसा केलं आणि मग ज्या ठिकाणी ते पेशवा होते म्हणजे बाजीराव द्वितीय, तर यांना बिठूरला, कुठं बिठूरला पाठवण्यात आलं. आणि मग आता जे बाजीराव द्वितीय जे होते त्यांना मुलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. ते दत्तक घेतलेला तो मुलगा म्हणजेच नानासाहेब. मग आता आपल्याला माहिती आहे की डलहौसीने सांगितलं की दत्तक वारसा नामंजूर, नानासाहेबांना पेशवा घोषित करता येणार नाही. एवढंच नाही तर बिठूरला ठेवताना जी पेन्शन दुसऱ्या बाजीरावला जी दिलेली होती तर त्यांना मिळणारी पेन्शन नानासाहेबांना मिळणार नाही असं सांगितलं. नानासाहेब प्रचंड चिडले आणि मग तात्या टोपे त्यांच्या सोबत. ठीक आहे. तर मित्रांनो, 1 जुलै 1857 रोजी कानपुरात नानासाहेबांना पेशवा घोषित केलं. म्हणजे काय, 1 जुलैला कानपूर मराठ्यांच्या ताब्यात आलं किंवा भारतीय सैनिकांच्या ताब्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर हा उठाव जो होता, हा उठाव जास्त काळ टिकू शकला नाही. मग तात्या टोपे जे होते ते पकडले गेले आणि त्यांना 18 एप्रिल 1859 मध्ये शिवपुरी म्हणजे जे आहे MP मध्ये, तर या ठिकाणी फाशी देण्यात आली. परंतु मित्रांनो, परीक्षेत एक तर शिवपुरी हे नाव असेल किंवा शिप्री असं नाव असेल. ठीक आहे. शिवपुरी किंवा शिप्री एकच येते. शिवपुरी आणि शिप्री जे आहे एकच आहे. परीक्षेत एक तर शिप्री विचारलं जाईल, एक तर शिवपुरी विचारलं जाईल की तात्या टोपे यांना फाशी कुठं देण्यात आली, तर ती शिवपुरी किंवा शिप्री या ठिकाणी देण्यात आलेली होती. कधी? 18 एप्रिल 1859.
तात्या टोपे जे होते त्यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र पांडुरंग टोपे. ठीक आहे. आणि यांचा जन्म जो होता हा नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी झालेला होता. ठीक आहे. तात्या टोपेंचा जन्म नाशिक जिल्हा येवला. ठीक आहे. जन्म नाशिक मधलं जे येवला आहे त्या ठिकाणी जन्म झालेला होता. आणि कानपूरला उठाव सुरू असताना एक महत्वाची घटना म्हणजे बिबीगर हत्याकांड. एक घर होतं तर त्या ठिकाणी काही इंग्रजांना कैद केलेलं होतं तर त्यांना ते जाळण्यात आलेलं होतं. एक बीबी घर म्हणून ते ओळखलं जातं. ठीक आहे. तर ही घटना बीबी घर हत्याकांड कुठं झालं होतं उठाव दरम्यान, तर ते कानपूरला झालं होतं, हे लक्षात ठेवा. पुढे आहे लखनौ. आता लखनौ म्हणजे काय? अवध. ठीक आहे. अवधला कोण होतं तर राणी बेगम हजरत महल. आता या ठिकाणी काय झालं, राजा मेल्यानंतर राजाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं कादिर. आणि कादिर जो होता हा अतिशय लहान होता. लहान असल्यामुळे त्याला राज्य कारभार व्यवस्थित सांभाळता येत नव्हता असं कारण ब्रिटिशांनी दिलं आणि मग हे संस्थान खालसा केलं. ठीक आहे. मग आता हे संस्थान खालसा केल्यामुळे बेगम हजरत महल प्रचंड चिडलेली होती. 30 मे 1857 रोजी लखनौ ह्या भागात उठाव झाला आणि सर्व जेवढे समाज होते ते ह्या उठावात सहभागी झालं. बिपिन चंद्रा मॉडर्न इंडिया ह्या पुस्तकात असं म्हणतात की लखनौ किंवा अवध प्रांत जे आहे ते अतिशय म्हणजे जेवढे पण 1857च्या युद्धातले जे केंद्रस्थान होते किंवा जे केंद्र होते, जे ठिकाण होते त्याच्यापैकी अतिशय दाहक जर असेल किंवा सर्वात जास्त जो उद्रेक होता तो अवध किंवा लखनौ या ठिकाणी तो दिसतो. का? कारण की त्या ठिकाणी सर्व समाज घटक सहभागी झालेला होता. ठीक आहे. मग आपण आता पुढे जाऊया. झाशी. मित्रांनो असं म्हटलं जातं बघा, एक शेर असा आहे की झाशी की जो राणी मतलब आपण म्हणतो की सन 1857 की वह तलवार पुरानी थी, खूप लढी मर्दानी व तो झाशी वाली राणी थी. म्हणजे एक महिला एका मर्दापेक्षाही म्हणजे एका पुरुषापेक्षाही एकदम वेगळ्या पद्धतीने लढली. एवढंच नाही मित्रांनो, अतिशय लहान बाळ त्यांच्या पाठीवर होतं. दोन हातात 2 तलवारी, घोड्याची जी लगाम होती ती दातामध्ये. आणि झाशीचा जो किल्ला आहे तर किल्ल्याची जी मोठी जे बुरुज असतं असं मित्रांनो हा किल्ला असतो आणि त्याच्या अवतीभवती हे जे असं बुरुज असतात मित्रांनो, हे आपण तुम्ही पाहिलेलं असेल असं विटा या ठिकाणी असं गोल ते असतं. तर मित्रांनो अक्षरशः यावरून त्यांनी असा घोडा खाली उतरवलेला होता म्हणजे जंप केलेली होती. ठीक आहे. आजच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर जंप म्हणजे उडी त्या ठिकाणी मारलेली होती. पाठीला लहान मूल होतं त्यांच्या. तर मित्रांनो हे काही साधारण गोष्ट न होती, अतिशय म्हणजे फक्त कल्पनाच करावी अशी ती गोष्ट होती मित्रांनो. त्यामुळे झाशीची राणी आपल्याला माहिती आहे की सर्वात झुंजारपणे जे लढले असतील ते म्हणजे झाशीच्या राणी ह्या लढल्या होत्या. एवढंच नाही तर यांच्या विरोधात जो व्यक्ती लढला तो म्हणजे सर रोज ह्यू जो होता, ह्यू रोज. तर याने सुद्धा झाशीच्या राणीला त्यावेळेस सांगितलं की ही अशी स्त्री आजपर्यंत मी पाहिली नाही, एवढं झुंजार पद्धतीने युद्ध केलं. ठीक आहे. तर ज्या राणी होत्या झाशीच्या राणी त्यांचं पूर्ण नाव होतं लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर. ठीक आहे. आणि त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं म्हणजे हे होतं माहेर. ठीक आहे. आणि हे होतं सासर. तर सासरकडचं नाव होतं राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ठीक आहे. प्रश्न विचारला जाईल की झाशीवर कोणाचं राज्य होतं तर नेवाळकरांचं राज्य होतं. मग मणिकर्णिका मोरोपंत तांबे हे माहेरचं नाव होतं. त्यानंतर सर ह्यू रोज जो होता याने काय केलं तर झाशीला घेराव केला. त्यानंतर मी जर सांगितलं की घोड्याने उडी मारली. तर अशा पद्धतीत राणी झाशीहून निघाल्या. आपल्याला माहिती आहे की मेरी झाशी नहीं दिंगी म्हणून त्या कळाळलेल्या होत्या. आणि मित्रांनो एवढंच नाही तर या ठिकाणी बहादूर शाह जफर जो आहे याने एक आम्ही बोललो की हा शेरशायरी करायचा. तर एक शेर तुम्हालाही माहिती असेल की तख्त लंदन तक जाएगी तेग हिंदुस्तान की. तख्त लंदन तक जाएगी म्हणजे तख्त म्हणजे
सिंहासन आणि तेग म्हणजे तलवार, की लंडनच्या सिंहासनापर्यंत आमच्या तलवारी भिडतील. आणि मित्रांनो झाशीच्या राणीचं अगदी तसंच झालं. ह्यूने पण तेच सांगितलं की अतिशय प्रचंड असं युद्ध झालेलं होतं. परंतु मित्रांनो आता ते का हरल्या हे मी सांगतो. 1 जून 1858 ते ग्वालियरला कडे गेले आणि ग्वालियरला पूर्ण वेढा टाकला. कारण की ग्वालियरला जे शिंदे होते मित्रांनो, ठीक आहे, ग्वालियरचे जे शिंदे होते किंवा त्याला सिंधिया असंही म्हणतात, ठीक आहे, सिंधिया, तर हे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. तर या ठिकाणचं जे सैन्य जनता होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण सुद्धा या उठावात सहभागी व्हावं. परंतु शिंदे मात्र त्यावेळेस आग्र्याला चालले गेले. कुठे गेले? आग्र्याला गेले. ठीक आहे, आग्र्याला गेल्यानंतर मग या ठिकाणी यांचं सैन्य जे होतं थोडंफार, तर जेवढं ज्यांना यायचं होतं तेवढं राणींसोबत लढलं. आणि मग ग्वालियरच्या किल्ल्याच्या भिंतीजवळ राणी ज्या होत्या त्या 17 जून 1858 रोजी, ठीक आहे, लक्षात ठेवा, 17 जून 1858 रोजी त्या धारा तीर्थ पडल्या. ठीक आहे, ठीक आहे, धारा तीर्थ पडल्या. ठीक आहे, धारा तीर्थ पडल्या. कधी? तर 17 जून 1858. कुठं? ग्वाल्हेरला. ठीक आहे, ग्वाल्हेरचा जो किल्ला आहे त्याच भिंतीजवळ राणींनी त्यांचा प्राण सोडलेला होता. मग आता 20 जुलै 1857, ठीक आहे, आरा. मित्रांनो हे तर झालं झाशीचं, पण मी तुम्हाला सांगितलं की अजून एक केंद्र होतं. ते म्हणजे कुठं? तर ते केंद्र होतं बिहारचं. ठीक आहे, बिहारचं. बिहारमध्ये कुठं? तर जगदीशपूर. आता जगदीशपूर मध्ये नेमकं कुठं? तर आरा. आरा ह्या ठिकाणी काय झालं मित्रांनो, राणा कुंवर सिंग होते. तर राणा कुंवर सिंग जे होते ते जमीनदार होते आणि ब्रिटिशांनी त्यांची जमीन हिसकावून घेतली. त्यामुळे यांच्या मनात संताप होता. मग त्यांनी काय केलं मित्रांनो, दानापूर छावणीतल्या सैनिकांचं नेतृत्व केलं. आता बघा या ठिकाणून बिहार सुरू झालेला आहे. ठीक आहे, वर झाशी या आता या ठिकाणी बिहार सुरू झालेला आहे. बिहारचं जे दानापूर छावणी होती त्या ठिकाणी सैनिकांचं नेतृत्व केलं. आणि 20 जुलै 1857 रोजी आरा जे होतं बिहार, तर तुरुंगातील सैनिकांना सोडलं. आता त्यावेळेस यांचं जे वय आहे ते 80 वर्ष होतं मित्रांनो. किती वर लिहितो या ठिकाणी? 80 वर्ष. 80 वर्ष वय होतं त्यावेळेस कुंवर सिंग राणा यांचं. आणि मग त्यांना असं म्हटलं जातं की 1857 च्या युद्धातील एक 80 वर्षीय तरुण योद्धा, काय 80 वर्षाचा तरुण योद्धा असं वर्णन राणा कुंवर सिंग यांचं करण्यात आलेलं आहे. त्यांनी दानापूर या छावणीतलं नेतृत्व केलेलं होतं. बिहार, जगदीशपूर, आरा. ठीक आहे, पुढे आपण येऊ आता महाराष्ट्रातील 1857चा उठाव. पहिले कोल्हापूर. कोल्हापुरात जो उठाव होता तो चिमासाहेब यांचा बंडाचा प्रयत्न केला. परंतु इंग्रज अधिकारी होता जेकबने तो होऊ दिलेला नव्हता. मग त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे साताऱ्यातील छत्रपती. मित्रांनो आपले जे छत्रपती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी 2 गाद्या तयार झाल्या. एक छत्रपती जे होते ते साताऱ्याला आणि एक छत्रपती जे आहेत ते म्हणजे कोल्हापुरात. तर मित्रांनो साताऱ्याची जी गादी होती त्यावेळेस त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज होते ते म्हणजे छत्रपती प्रताप सिंह. ठीक आहे, तर आता यांचा दत्तक वारसा त्या ठिकाणी नामंजूर झाला. मग त्याने काय त्या ठिकाणी काय झालं मित्रांनो, हे बघा छत्रपतींनी या ठिकाणी काय केलं, रंगो बापूजी, ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते, रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडमध्ये वकील म्हणून पाठवलं. काय? वकील म्हणून पाठवलं.
आणि ते तब्बल त्या ठिकाणी 13 ते 14 वर्ष राहिले, परंतु त्यांना काही त्या ठिकाणी उपयोग झाला नाही. मग ते भारतात आले. भारतात आल्यावर यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि सगळ्या राजांना ते भेटले. सगळ्या राजांना भेटल्यानंतर सांगितलं की त्या ठिकाणी उपयोग होत नाही, त्यामुळे आपल्याला एक सशस्त्र उठाव करावा लागेल. आणि मग म्हटलं जातं 1857च्या उठावाची नियोजित तारीख काय, तर मित्रांनो 31 मे ही नियोजित तारीख होती 1857च्या युद्धाची. 31 मे 1857 ही तारीख होती. परंतु मित्रांनो त्या ठिकाणी सैनिकांमध्ये एक जोश निर्माण झाला आणि त्याच्यातून या तारखेच्या अगोदरच हा उठाव सुरू झाला. नाहीतर संपूर्ण भारतात हा उठाव एकाच दिवशी सुरू होणार होता, तो म्हणजे 31 मेला. मग आता यासाठी महाराष्ट्रात जो उठाव केला किंवा महाराष्ट्रात उठावाची सुरुवात कोणी केली, तर त्याचं उत्तर आहे रंगो बाबूजी गुप्ते. नेतृत्व यांनीच केलं, उठावाला सुरुवात महाराष्ट्रातही यांनीच केली. ठीक आहे. त्यानंतर हा उठाव महाराष्ट्रात पंढरपूर, फलटण, वाठार, कराड एवढ्या ठिकाणी हा उठाव झालेला होता. मग त्यानंतर मित्रांनो पेठ म्हणजे नाशिकचा उठाव होता. तर याचा जो उठाव होता, हा उठाव केला भगवंतराव निळकंठराव यांनी केला. आणि त्या ठिकाणी इंग्रज अधिकारी होते ते ग्लासपूल. तर ग्लासपूलने काय केलं, पेठला जो नाशिकला जो उठाव झाला मित्रांनो, तो दडपून टाकलेला होता. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी हा उठाव होऊ शकला नाही. त्यानंतर नागपूर मधला जो उठाव होता, तर नागपूरची जी राणी होती बांकाबाई ही इंग्रजांची एकनिष्ठ राहिली. त्यामुळे या इथं जे उठाव करते होते त्यांना उठाव करताच आला नाही, म्हणून तो अयशस्वी झाला. त्यानंतर जमखिंडी संस्थान जे होतं त्या ठिकाणी काय झालं, तर आप्पासाहेब पटवर्धन जे होते हे इंग्रजांच्या मर्जीतले होते, म्हणजे इंग्रज जसं सांगतील तसं आप्पासाहेब करतील. त्यामुळे या ठिकाणीही उठाव जो होता तो अपयशी झालेला होता. तर मित्रांनो हे बघा, आता याचा पुढे आपण जाऊया. बघा हे या ठिकाणी आहे ते उठावाची केंद्रे आहेत. ठीक आहे. मग त्या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं आणि त्यांच्या विरोधात कोण लढत होतं, म्हणजे आपण ज्याला वर्सेस असं म्हणूया. ठीक आहे. तर मित्रांनो दिल्लीला कोण होतं, तर बहादूर शाह जफर याचं नेतृत्व होतं. परंतु मित्रांनो एक मधली गोष्ट अशी आहे की बहादूर शाह जफर जो होता याने इंग्रजांच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला सांगून दिलं होतं की असा असा उठाव होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. परंतु का सांगितलं, तर एक भीती होती मनामध्ये. काय भीती होती, की भीती अशी की आपलं जे राज्य आहे जे सोडणार आहे, आपल्याला सोडावं लागणार आहे. तर त्यामुळे असं काहीतरी जर आपण केलं तर परत इंग्रज म्हणतील की ठीक आहे, हे तुमचं राज्य आता तुमच्याजवळ ठेवा, तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली. परंतु मित्रांनो असं काही झालं नाही. ठीक आहे. त्यामुळे ते एक इंग्रजांना अगोदरच तो काही सुगावा लागलेला होता. त्यानंतर कानपूरला नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं होतं. हे बघा वर्ष जे होतं बहादूर शाह याने दिल्लीचा जो उठाव होता तो कोणी पाळला, तर हा बघा जनरल निक्सन जो होता हा या ठिकाणी मृत्यू झाला. मग त्यानंतर हा हडसनने परत हा उठाव त्या ठिकाणी जो होता तो याचा बिमोड केलेला होता. प्रश्न येईल की कोण कोणाविरुद्ध लढत होतं किंवा कुठल्या केंद्राचा किंवा कुठला उठाव कोणी मोडला किंवा बिमोड कोणी केला. उदाहरणार्थ लखनौला जो उठाव झाला त्याचा बिमोड कोणी केला, तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर मित्रांनो हे बघा नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे त्यांच्या विरुद्ध कोण होतं, जनरल कॉम्बेल हा होता. हा जनरल कॉम्बेल अवधच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. लखनौ म्हणजे या ठिकाणी मी अवध असं म्हणतो. ठीक आहे. एक कंसात वाटलं अवध. ठीक आहे. मग आता मित्रांनो झाशीला राणी लक्ष्मीबाई, सर ह्यू रोज. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी जे सिंधिया होते ते या ठिकाणी राणींकडनं लढले नाही, इंग्रजांचे ते एकनिष्ठ राहिले. त्यानंतर आहे लखनौला राणी हजरत महल आणि राणीच्या विरोधात होते जनरल कॉम्बेल आणि ऑटस्ट्रम. त्यानंतर हॅवलॉक आणि नील हे 1, 2, 3 आणि 4 लोक या ठिकाणी अवधला किंवा लखनौला होते.
मी मगाशी बोललो की हे सर्वात दाहक केंद्र होतं का, कारण की या ठिकाणी सामान्य लोकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर जगदीशपूर म्हणजे ज्या ठिकाणी आपण आरा असं म्हणू किंवा एक दानापूर छावणी, कुठली दानापूर छावणी जी होती तर त्या ठिकाणी ठीक आहे जगदीशपूर आरा कुंवर सिंग यांनी नेतृत्व केलं आणि विल्यम टेलर आणि विन्सेंट आयर यांनी इथल्या उठावाचा बिमोड केला. ठीक आहे. त्यानंतर होतं इलाहाबाद. ठीक आहे. मग आता हे जे आहे खालचं एक 3 एवढं काही हे महत्वाचं नाही, परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, अलाहाबाद ज्याला आपण आज प्रयागराज म्हणतो त्या ठिकाणी इलायकत अली नावाचा एक व्यक्ती होता, तर त्याच्या विरोधात कर्नल नील हा लढत होता. त्यानंतर बरेलीला खान बहादूर खान होता आणि त्याच्या विरोधात हडसन होते. ठीक आहे. त्यानंतर फैजाबादला मौलवी अहमदुल्ला होता आणि त्यानंतर कर्नल नील हा जो होता याने त्या ठिकाणी बिमोड केलेला आढळतो. आता मित्रांनो पराभवाची कारण काय आहेत? ठीक आहे. 1857चा उठाव होता, त्यात भारतीय सैनिक भारतीय लोक का पराभूत झाले? तर मित्रांनो हे बघा, सर्वात महत्वाचं एकता न होती. 1857 उठावाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लॅक ऑफ युनिटी. ठीक आहे. लॅक ऑफ युनिटी हे आहे, यांच्यात एकता नव्हती, सुसूत्रता नव्हती. आपल्याला माहिती आहे की कानपूरचा उठाव 5 जूनला झाला, 10 मेला मेरठमध्ये झाला, आणि लखनौला नंतर झाला, झांसी सर्वात शेवटी झाला. तर मित्रांनो याच्यात एक सुसूत्रता नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही संस्था ज्या होत्या, काही संस्था ह्या ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिल्या. उदाहरणार्थ पंजाब. आता दिल्ली काबीज करण्यासाठी मित्रांनो पंजाबचं सैन्य कामी आलं आणि लखनौ काबीज करण्यासाठी गोरखा रेजिमेंट कामात आली. ठीक आहे. तर अनेक जे संस्थान होते तर ते इंग्रजांची एकनिष्ठ राहिले. ठीक आहे. त्यानंतर शिस्त न होती सैनिकांमध्ये, म्हणजे मेन नेतृत्व नव्हतं, नियोजन नव्हतं. अचानक ते सुरू झालं. अचानक म्हणजे ते 31 तारखेला सुरू होणार होतं, पण ते 10 तारखेला अचानक सुरू झालं. ठीक आहे. म्हणून अचानक. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित शिस्त नव्हती, पूर्ण एक नेतृत्व त्यांच्याकडे नव्हतं. त्यानंतर हितसंबंध जोपासले म्हणजे काय, हजरत महल का लढली तर फक्त त्या ठिकाणी तिचं राज्य खालसा केलं म्हणून. नानासाहेब का तर त्यांची पेन्शन रद्द केली म्हणून. तर हे असं ज्याने त्याने काय केलं की जो तो ज्याच्यासाठी लढत होता. म्हणजे राणी हजरत महल लढत होती ते म्हणजे दत्तक वारसा मंजूर करून घेण्यासाठी, या ठिकाणी नानासाहेब लढत होते पेन्शन मिळण्यासाठी किंवा परत त्यांना पेशवे पद मिळावं यासाठी. ठीक आहे. तर प्रत्येकाने आपापले हितसंबंध जोपासले. उदाहरणार्थ ग्वालियरचे शिंदे त्यांनी काय केलं की ठीक आहे आम्ही तुमच्याकडे राहू, फक्त तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणजे पण हितसंबंध जोपासले. ठीक आहे. त्यानंतर प्रमुख नेतृत्वाची कमी होती. मित्रांनो एक केंद्रीय नेतृत्व होतं यात. कोणतं? तर एक केंद्रीय नेतृत्व हवं होतं, परंतु त्याची खरोखर कमी होती. केंद्रीय नेतृत्व म्हणून जरी बादशाह आला त्या ठिकाणी, म्हणजे बादशाह घोषित केलं, परंतु बादशाहचं वय त्यावेळेस जे होतं ते बादशाह होण्या एवढं किंवा हा उठावाचं नेतृत्व करण्या एवढं नव्हतं आणि त्याची इच्छाही नव्हती. एवढंच नाही मित्रांनो, तर त्याला त्यात इंटरेस्टही नव्हता, कारण की त्यांचा इंटरेस्ट जो होता तो सगळा शाहिरी करण्यामध्ये होता, कविता लिहिण्यामध्ये होता. त्याच्यामुळे हा जो उठाव होता हा बिमोड झालेला आपल्याला दिसतो. हे एवढे सर्व कारण आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि यात सर्वात महत्वाचं कारण असं होतं की यांच्याकडे आधुनिक साहित्य नव्हतं मित्रांनो. ठीक आहे. यांच्याकडे काय तलवार, भाले, बाण, तीर, कामठे याच्यावर हे गेलेच नाही, किंवा ज्या बंदुकी होत्या त्यातही ते म्हणजे किती आपल्या सोबत गोळाबारूद किती ठेवतील, त्यांच्याकडे मोठमोठ्या तोफा होत्या मित्रांनो. आता तोफाच्या समोर तलवार किंवा एक बंदूक कुठे लागेल? एक, आणि त्यावेळेस ती जी बंदूक होती ती दाताने तोडायची, मग ते टाकायचं, मग ते ठुसायचं, मग तो निशाणा लावायचा, मारायचा, तोपर्यंत एखादा बॉम्ब म्हणजे जो तोफ होती त्यातला एखादा गोळा आदळायचा. तर असं जे सर्व होतं. आणि लाल किल्ल्यातलं जे शस्त्रागार होतं ते एका इंग्रज अधिकाऱ्याने फोडल्यामुळे यांच्याकडे ते अत्याधुनिक शस्त्र आलेच नाही. म्हणून मी त्यावेळेस बोललो कदाचित जो निकाल होता तो वेगळा राहिला असता, परंतु इतिहासात जर आणि तर चालत नाही, जे घडून गेलं ते घडून गेलं. ठीक आहे. त्यानंतर जर आणि तर करून उपयोग नसतो. त्यानंतर होतं ब्रिटिश विजयाची कारणे. त्यांच्याकडे शिस्त होती, प्रमुख नेतृत्व होतं, अत्याधुनिकता होती,
आणि एक नियोजन होतं की कोण कोणाला हरवू शकेल, मग ते त्या ठिकाणी व्यवस्थित संदेश वहन करून त्या ठिकाणी हे सगळं करत होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी यात आपल्याला कुठेतरी सक्सेस झालेले दिसतात. ठीक आहे. आणि भारत फक्त ह्या एवढ्याच कारणांमुळे भारत जो होता किंवा त्यावेळेस जे हे युद्ध होते ते आपण जिंकू शकलो नाही, म्हणजे भारतीय लोक जिंकू शकलेले नव्हते. आता या उठावाचे परिणाम काय झाले तर अलाहाबाद येथून तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग याने 1 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1857 रोजी राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा भारतीय सुशासनाचा कायदा, ठीक आहे, राणीचा जाहीरनामा म्हणजेच काय, भारतीय सुशासनाचा कायदा म्हणून 1858 रोजी प्रसिद्ध केला. कोणी? लॉर्ड कॅनिंगने केला. काय म्हटलं गेलं त्याला? या 1857चा जो जाहीरनामा होता त्याला भारतीय सुशासनाचा कायदा. आणि याच्यामुळे काय झालं मित्रांनो, कंपनीची सत्ता संपुष्टात आली, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची, आणि भारतावर प्रत्यक्ष राणी व्हिक्टोरिया कारभार करू लागली. आणि मग तो कारभार सांभाळण्यासाठी भारत मंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ याची निर्मिती करण्यात आली मित्रांनो. ठीक आहे, त्याची निर्मिती करण्यात आली. आणि ब्रिटिश पार्लमेंटचे जे प्रतिनिधी होते तर ते म्हणून भारत मंत्री हे पद होतं. ठीक आहे, ब्रिटिश पार्लमेंट मधला एक प्रतिनिधी जो होता तो भारतात यायचा. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचा एक मंत्री भारतात बसेल आणि त्याला भारत मंत्री असं म्हटलं गेलं. आणि मग तो भारतातला कारभार इथं बसून सगळा कारभार बघायचा. ठीक आहे, भारतातला ब्रिटनकडून, म्हणून हे पद तयार केलं गेलं. आणि हा पहिला भारत मंत्री जो होता हा स्टॅनले हा होता. ठीक आहे, पहिला भारत मंत्री हा स्टॅनले हा होता. आणि या ठिकाणी व्हाईसरॉय जो होता मित्रांनो, या ठिकाणी जो गव्हर्नर जनरल होता हे पद या ठिकाणी बंद करण्यात आलं आणि त्याऐवजी व्हाईसरॉय हे पद त्या ठिकाणी देण्यात आलं. 1857 युद्धामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर कॅनिंग होता. आणि त्यानंतर मग पहिला व्हाईसरॉय कोण तर लॉर्ड कॅनिंगच, आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो गव्हर्नर जनरल हे पद देऊन हे बघा व्हाईसरॉय हे पद आले, शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगच. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. आता भारताचे स्वातंत्र्य समर, आता 1857च्या युद्धाचा उल्लेख कोणी कसा केलेला आहे? भारताचे स्वातंत्र्य समर हा असा उल्लेख केलेला आहे विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे, सावरकरांनी याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हटलं किंवा याला 1857 स्वातंत्र्य समर असं म्हटलं. त्यानंतर 1857चा उठाव हा राष्ट्रीय एक आंदोलन होतं. ठीक आहे, आंदोलन म्हटलेलं आहे. आंदोलन जे आहे मित्रांनो, एक स्वातंत्र्य युद्ध आणि आंदोलन यात फरक आहे. आंदोलन जे असतं ते छोटं असतं, युद्ध हे फार मोठं असतं. तर असं पंडित नेहरूंनी म्हटलं आहे. एवढंच नाही, या 1857ला पंडित नेहरूंनी अजून एक गोष्ट सांगितली की याला सामंतांचे बंड असं सुद्धा पंडित नेहरूंनीच म्हटलेलं आहे. म्हणजे 1857चं हे राष्ट्रीय आंदोलन आणि सामंतांचे बंड. त्यानंतर शिपायांची बाऊगर्दी म्हणून नर पाठक यांनी शिपायांची बाऊगर्दी असं म्हटलं आहे. हे जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे, हे विचारलं जाऊ शकतील. त्यानंतर सुसंस्कृतपणा व रानटीपणा याच्यातील एक झगडा होता असं TR होल्सम याने म्हटलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, जेवढे की काही ब्रिटिश इतिहासकार होते तर त्याच्यापैकी बहुतेक ब्रिटिश इतिहासकारांनी असं म्हटलं की हे काही युद्ध वगैरे नव्हतं, हे फक्त एक छोटासा बंड होतं ज्याला आम्ही दडपून टाकलं. पण मित्रांनो असं नव्हतं, हे एवढं मोठं युद्ध होतं की मी अगोदरच बोललो की तख्त लंडन तक जाएगी तेग हिंदुस्तान की. म्हणूनच तर राणीने जाहीरनामा काढून भारताचं जे शासन पद्धत होती त्यात पूर्णपणे चेंजेस केलं. एवढं मोठा हा दणका बसलेला होता मित्रांनो. हा दणका सरळ सरळ राणीच्या डोक्यावर एखादा घन आपटावा या जोरात एवढा प्रभावी हा दणका होता मित्रांनो. तर मित्रांनो हे होतं 1857चं स्वातंत्र्य समर. याच्याबद्दल जे काही परीक्षेत विचारलं जाऊ शकेल ते सर्वच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जे वन लाईनर याच्यात असेल तर ते
तुम्हाला PDF स्वरूपात टिक्कर मराठी लवकरच देईल. मित्रांनो, टिक्कर मराठी जे आहे ते तुमच्या सोबत आहे, तर घाबरू नका, अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असतील तर आमच्याशी डिस्कस करा. धन्यवाद.